आता आज सकाळी सकाळी थोडंसं आहे ना स्वयंपाक करून घेते. तर आता 10 वाजलेले आहेत. बाकीचे पण कामं आवरून झाले. तर थोडेसे कपडे वगैरे आज मी लवकरच धुतले. तर म्हटलं चला आज स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर मग बाकीचं काम करूया. तर इथं भाजी बनवली मी भोपळ्याची. तर ह्याला आहे ना चक्की म्हणतात गावाकडं, तर ती गावाकडून दिलेली आहे थोडीशी. तर चक्कीची भाजी चालू आहे. लाल भोपळा तो वेगळा असतो आणि चक्की वेगळी असते. त्याच्यानंतर आता मी इकडं भाकरी बनवून घेते आणि भाकरी बनवून झाल्या त्याच तव्यावर मी भेंडी बनवली. तर आता तुम्हाला दाखवते मी इकडं भोपळ्याची पण भाजी बनवली, म्हणजे चक्कीची. हे पहा चक्कीची भाजी, आणि खूप छान लागते बरं काय चक्कीची भाजी. कारण भोपळ्याची तरी थोडीशी गुळमट लागते, पण ही चक्कीची भाजी ना खूप मस्त लागते. आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी. त्यात फक्त शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून टाकली, बाकी काहीच टाकायचं नाही. आणि थोडंसं तेल टाकायचं, तर मस्त होती ती चक्कीची भाजी. आणि आता इकडं भेंडी पण केली तव्यावरच. तर भाकरी झाल्या होत्या, तर म्हटलं त्याच तव्यावर भेंडी करून घ्यावा. आणि तव्यावरची भेंडी जरा चिकट पण होत नाही आणि खायला पण चांगली होती. त्याच्यामुळं तापलेला तवा असला का मग मिरची, लसूण थोडंसं बारीक करून घेतलं आणि फोडणीला दिली. तर इकडं भाकरी पण झालेल्या आहे. आता भाजी पण चक्कीची शिजली. आज जेवणामध्ये चक्कीची भाजी, भेंडी सकाळच्या जेवणामध्ये बनवलेली. तर मग सगळं जेवण वगैरे आवरून झाले. तर म्हटलं चला आज रेसिपी पण शेअर करूया चकलीची. तर चकलीची भाजणी आणली होती मी दळून, आणि भाजणीचं व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला जर पूर्ण डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना, तर मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पहा. मी टाकलेली पूर्ण भाजणी कशी करायची आणि प्रमाण किती घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, कुठल्या कुठल्या डाळी टाकायच्या, ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर आता ही भाजणी आहे ना मी मोजून घेते. आधी चाळून घेतली. तर 3 कटोरे हे पीठ भरलेलं आहे. तर 3 कटोरेच पाणी घ्यायचं. तर इथं मी मोजून घेते आधी आणि नंतर पाण्याचं दाखवते. तर आता शेवटचं राहिलेलं पीठ भरून घेते. तर 3ला थोडंसं कमी पडलं, तर पाणी टाकताना बी काय करायचं, थोडंसं कमी टाकायचं. आणि थोडंसं जरी जास्त टाकलं तर काढून ठेवायचं. गरम पाणी काय नंतर पाण्याचा हात बुडून लावायला लागतंच. त्याच्यामुळं मी आता 2 चांगले भरून टाकते आणि थोडंसं एक कमी टाकते. तर असं मोजूनच टाकायचं पाणी. आणि जरी राहिलं थोडंसं जास्त तर थोडं साईडला काढून ठेवायचं. म्हणजे आपण जेव्हा पीठ एकदम उकड करतो ना, तेव्हा थोडी थोडी पाण्याचा हात लावूनच मळून घ्यायला लागते. तर आता मी आहे ना इथं गॅस पेटलेला आहे. गॅस पेटून मी आता आधान ठेवते. लायटरने काय गॅस पेटला नाही, मग मला माचीस घ्यायला लागतं. कधी कधी असं होतं गॅस पेटायला गेलं ना तर लवकर पेटतच नाही, मग माचीस घ्यायला लागतं मध्येच. तर आता इथं पाणी ठेवलेलं आहे मी आधान. तर आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी, 1 पळीभर, म्हणजे छोटा चमचा एक अंदाजेच, कारण मग आधान पण चांगलं मोकळं सुटसुटीत होईल ना. तर मीठ घेतलं आहे चवीनुसार टाकायला. परत त्याच्यामध्ये तीळ घेतलेत आणि हा आहे चकली मसाला सुहानाचा. तर खूप छान होते. आणि हा लाल तिखट आहे, फक्त यात लसूण टाकलेलं आहे आणि जिरे. तर मीठ टाकून घेते, चवीनुसार टाकायचं, कारण मसाल्याच्या पुडीमध्ये सुद्धा मीठ आहे. त्याच्यामुळं मीठ टाकताना लक्ष देऊन टाकायचं, नाही तर खारट होऊ शकते. कारण मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना. जर तुमच्याकडे मसाला नसेल ना, फक्त तुम्हाला लाल तिखट आणि ओवा वगैरे टाकायचं असेल ना, तर काय करा, मीठ जास्त टाका. पण मसाला टाकला ना तर मीठ कमी टाकायचं. तर आता इकडं मी पुड्या फोडून घेते आणि मसाला टाकून घेते. कारण हे पीठ आहे ना मग 2-2.5 किलोचं असेल. 2.5 किलोचे मी अंदाजेच दळून आणलेलं आहे. तर 2 जाग्यावर केले आणि सगळंच करून घेते. म्हणलं 3-3 वेळा तेच करण्यापेक्षा आपलं एकदम केलं आता, तर मग तेवढं तर लागतंच आम्हाला. तर 2 जाग्यावर केलं, एक ताटामध्ये आणि एक स्टीलच्या गाम्याल्यात. तर दोन्ही अर्धा करून त्यात मसाला, मीठ, परत तीळ टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं, म्हणजे एकत्र कालायला बरं पडतं असं मोठ्या भांड्यामध्ये. त्याच्यामुळं मग मी इथं परातीत कालून घेते, नंतर गाम्याल्यातलं पण घेते कालून. आणि आता मी ना तेल तिकडं कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. तर तेल चांगलं कडकड असं गरम होऊन द्यायचं, कडकडीत, आणि नंतरच ह्याच्यावर घालायचं चकलीच्या पिठावर. तर आता हे मिक्स करून घेते मी. परत एकत्र केलं आहे, म्हणजे सगळा मसाला वगैरे सगळं तिळबिळ सगळं एकत्र होईल आणि सगळं सारखं येईल त्याच्यामुळं.
तर असं माझं चकलीचं काम चालू आहे. ते तुम्ही रेसिपी पहा कशी करते ती. तर आता इथे एकदम तेलाचं मोहन आहे ना कडक झालेलं आहे आणि हे असंच सोडायचं आणि तेल आहे ना थोडं कमी प्रमाणातच टाका, नाही तर मग तुमच्या चकल्या इरगळू शकतात. तर ह्याला जवळजवळ 1 छोटी वाटी आणि त्याला 1 छोटी वाटी अशा अंदाजानेच टाकले मी. मला आता थोडासा अंदाज आहे त्याच्यामुळं काही हे होत नाही, पण तुम्हाला जर अंदाज नसेल ना तर 1 वाटी घ्यायची आणि त्या वाटीने तेल मोजून टाकायचं. तर तेल टाकून घेतलं. गरममध्ये हात घालू नका, नाही तर मग हात पण बाजू शकतो. तर काय करायचं, थोडंसं उलथण्याने कालून घ्यायचं, नंतर पीठ हातावर चोळून घ्यायचं. तर आता तेल लावून पीठ चोळून घेतलं आणि पाण्याचं आदान पण अर्धा ओतलं आहे. लागला अजून तर परत ओतायचं त्याच्यामध्ये, पण आधी ओतीत आणि काय करायचं थोडंसं कमीच ओतायचं पाणी. लागलं तर टाकता येतं, नाही तर मग जास्त झालं तर काहीच करता येत नाही. तर मी काय केलं अर्धा करून पाणी टाकून घेतलं, पण पाणी अजून शिल्लक आहे. मी ते 3 कटोरे पाणी टाकलं होतं ना, 3ला कमी, त्यातलं पाणी अजून शिल्लक आहे. तर बघू आता लागतंय का नाही लागत, नाही तर एवढंसुद्धा होऊन जाईल. लागलं पाणी थोडंफार तर मी अजून टाकते आणि मग राहिलेलं पाणी परत आपल्याला पीठ जेव्हा मळतो ना तेव्हा तर लागतंच गरम पाणी, नाही तर मग चकलीची चव जाती. तर आता मस्तपैकी पीठ पण मी झाकून ठेवलं थोडा वेळ आणि बाकीचं थोडंसं भांडे वगैरे पडलेले होते तर ते घासून घेतले. आणि त्याच्यानंतर मग ते आमच्या शेजारच्या पण आल्या होत्या मदतीला, वैष्णवी पण होती. आम्ही तिघीजणींनी मिळून चकली पाडायचं काम केलं. त्यांनी सगळं पीठ मला मळून दिलं आणि मग मी तळायला घेतलं आणि दोघीजणींनी चकल्या पाडून दिल्या. तर आता इथं मस्त पीठ पण मऊ झालेलं आहे आणि असं थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा, जास्त पण पातळ करायचं नाही. जेवढं चकलीचं पीठ कडक असेल ना तेवढी तुमची चकली चांगली कुरकुरीत येते. जर पातळ पीठ केलं ना तुम्ही गव्हाच्या पिठासारखं तर मऊ चकली येईल, एकदम असं भजी खाल्ल्यासारखं. तर पीठ आहे ना कडकच ठेवायचं आणि थोडंसं हाताला मेहनत द्यायची, म्हणजे पीठ चांगलं मऊ होतं आणि चकली पण चांगली कुरकुरीत येते. तर आता इथं चकल्या पाडायचं चालू आहे, तेल पण तापायला ठेवलं आहे. तर अशा सगळ्या आम्ही चकल्या आधी त्या दोघीजणी पाडून देत होते, त्या ताई पीठ मळून देत होते शेजारची, आणि त्यांनी पीठ मळून दिलं. वैष्णवीने काय केलं, एक जणीने पीठ मळून दिलं हातावर चांगलं थोडं थोडं पाण्याचा हात लावून आणि एक जणीने चकल्या पाडल्या. तर अशा मस्त चकल्या झाल्या होत्या आणि विकतचं पण पिठाच्या आधी टाकलेली आहे तुम्हाला रेसिपी, पण आता हे घरी बनवलेल्या पिठाची रेसिपी आहे, कारण जे सगळं साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये पोहे परत डाळी बिळी सगळं मी टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहते व्हिडिओ. तुम्हाला जर चकली बनवायची असली घरच्या भाजणीची तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा याच्या आधीचा, म्हणजे ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी मोठा व्हिडिओ. तर तुम्हाला समजेल किती घेतलं, काय केलं आणि कसं भाजून घेतलं खमंग खरपूस असं. तर असं भाजलं ना चांगलं तर चकल्या पण चांगल्या येतात. तर इथं मस्त चकल्या पडत येतात. आता सगळ्या अशा थोड्याशा चकल्या पाडून घेतो, तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. तर आता दिवाळीची सगळ्याचीच लगबग चालू आहे आणि सगळ्याचीच गडबड असेल फराळ करायचं. तर ज्याला रेसिपी येत नसेल त्याने नक्कीच पहा आणि व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा की कसा व्हिडिओ आला आहे आणि कशी रेसिपी वगैरे झाली, तर ते सुद्धा सांगत जात जा. तर आता इथं सगळ्या चकल्या पाडून घेतल्या, म्हणजे अजून पीठ बाकी, पण पूर्ण पेपर फुल भरलेला आहे चकलीने, तो पण आता तळून घेऊया. तर आमच्या घरामध्ये ना गोड कोणी जास्त खात नाही, फक्त चकल्या आणि चिवडा एवढंच त्यांना आवडतं, म्हणून मी थोड्याशा जास्त बनवल्यात. आणि आम्हाला पण थोडंसं जायचं आहे बाहेर, ते तुम्हाला मी नंतर सांगन. पाहायला मिळेलच आम्ही कुठं जातो आणि कशासाठी जाणार आहेत ती. तिकडं पण थोड्याशा न्यायला लागतील ना, त्याच्यामुळं मी थोड्याशा जास्त बनवल्यात. तर आता इथं मस्त तेल गरम करून घेतलं, आधी चांगलं तापवून घेतलं, त्याच्यानंतर मग चकल्या टाकून घेतल्या. आणि तेलाचं आहे ना जास्त गरम असेल तेव्हाच चकली टाकायची. जर बारीक गॅस केला ना तर लगेच चकली खाली विरघळायला लागते. त्याच्यामुळं काय करायचं, कडकडीत तेलामध्ये चकली सोडायची. नंतर ते थोडंसं बारीक केलं कमी याच्यावर तरी चालतं, पण तेलाचं आहे ना थोडंसं तापलेलं पाहिजे, तेव्हा ती चकली चांगली तळली जाते. आणि तळताना असा वेळ लागतो, खालीवर करत राहायचं, परत चांगली तळून द्यायची. जेव्हा चकली खाली बसेल ना तेलामध्ये तेव्हा समजायची की चकली तळली म्हणून, नाही तर असं आतमध्ये कच्चं राहतं आणि परत पीठ खाल्ल्यासारखं पण लागतं. त्याच्यामुळे मग तळताना पण अशी काळजी घ्यायची. मस्त खमंग कुरकुरीत अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर या तुम्ही सुद्धा फराळ करायला दिवाळीचा. आता मी यातलंच थोडं थोडं गावाला नेणार आहे आईला आणि घरच्यांना, सासू सासऱ्यांना आणि त्यांना. तर मी आता काय 2-3 वस्तू बनवल्या.
कारण अजून मला बनवायचं आहे बाकी, पण आता वेळ नाही, त्याच्यामुळे आम्ही आता मध्येच गावी चाललो, थोडंसं काम आहे म्हणून. चला मग बाय सगळ्यांना.